महत्वाची बातमी आपण पाहतोय। धनंजय मुंडेंनी माझ्या नादी लागू नये, मुंडेंची 22 प्रकरणं माझ्याकडे आहेत असा इशारा जरांगेंनी दिला। नागपूरहून आलेल्या महिलेने आपल्याला गंभीर माहिती दिली असा दावा देखील जरांगेंनी केलाय। आरोप करणारी महिला फडणवीसांची नातलग आहे असंही जरांगे म्हणाले। नादी लागू नये, आणखीन तरी आमचे लोक घातपात करून पुन्हा उचकून देऊ नये त्यांनी, आणखीन तरी नादी लागू नये। तो एवढे मॅटर यायला लागलेत माझ्याकडं की भयानक। मी आणखीन हात घातला नाही, सावध होय। तोही लाभार्थी टोळी माझ्या विरोधात तू कशी लावली हे मला चांगलं माहिती। तो इतके मॅटर आले, तुला एकच सांगितलं मी, तुला हिच्यातूनच तू सावध होशील। तुला कळत असताना तर मी काय बोललो आज। रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती, तिचा नवरा सुद्धा मेलाय या टेन्शन पाहिजे याच्याचा। हे देवेंद्र फडणवीस साहेबाला माहीत नसन की तुमच्या पाहुण्याचं तुमच्या घरातलं नातं की इतकं भयान मॅटर आहे ते मला सांगितलेलं। कारण ती शोभाताई फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी त्यांच्या घरी दिलेली या नागपूर मॅडमची। हे देवेंद्र फडणवीसला माहीत सुद्धा नसन आणखीन की किती प्रचंड मोठी फसवणूक आपल्याच पाहुण्यात झाली, म्हणजे त्यांच्याच पाहुण्याची। मी सांगाल ना वेळ आल्यावर। मग मी फक्त त्याला संदेश दिलाय की तुझे मॅटर सुद्धा माझ्याकडे यायला लागलेत, तू आमच्याच लोकांना घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागला। परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव समोर येते। मृत महादेव मुंडे यांच्या पत्नीनं पुरवणी जबाबात वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव घेतलंय। वाल्मिक कराडचा मुलगा श्रीगणेश कराडवरती संशय असल्याचा जबाब ज्ञानेश्वरी मुंडेंनी नोंदवला। एसआयटीकडे दिलेल्या जबाबात वाल्मिक कराडचा मुलगा कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। जे संशय होता वाल्मिक कराड आणि श्री गणेश वाल्मिक कराड याच्यावर की ह्यांना कशा, कारण ते प्लॉटची दोरी त्यांच्याकडेच होती। मग प्लॉट मार्फत मारले का, मग खंडणी मागत होते का, मग लूटमारीच्या ह्याच्यात मग गोट्या गीते का फरार झाला, आम्ही असे प्रश्न पंकज कुमार सरांना विचारत गेलो।